नमस्कार. जर्नी ऑफ हॅपीनेस या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आहे आपल्या मेडिटेशन चॅलेंजचा 17वा दिवस आणि आज आपण एक खूप छान इंटरेस्टिंग टास्क मी तुम्हाला देणार आहे आणि ते म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल खूप छान छान लिहायचं आहे. तुम्हाला स्वतःसाठी एक पत्र लिहायचं आहे. येस, मग तुम्ही त्याला काही म्हणू शकता. प्रेमपत्र म्हणा, इंग्रजीत तुम्ही लव्ह लेटर म्हणा. सो तुम्हाला आज स्वतःला पत्र लिहायचं आहे. तुम्ही इतरांची खूप काळजी घेता, नो डाऊट. तुम्ही इतरांवर खूप प्रेम करता, नो डाऊट. सगळं काही छान करताय, पण या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी स्वतःला प्रायोरिटी द्यायला विसरता आहात. तर आज ती स्पेशल ट्रीटमेंट, ती स्पेशल प्रायोरिटी आज स्वतःला द्यायची आहे. आणि खूप सुंदर, म्हणजे तासनतास फोनवर तुम्ही दुसऱ्याची चौकशी, दुसऱ्याबद्दल बोलणं हे सगळं करत असता आणि स्वतःला मात्र वेळ द्यायला तुमच्याकडे वेळ नसतो. सो आज अगदी मनापासून जे काही छान छान बोलायचं आहे स्वतःबद्दल, जे काही छान छान लिहायचं आहे, जे काही छान छान व्यक्त व्हायचं आहे, आत्तापर्यंत कधीही झालेले नसाल, तर आज तो दिवस आहे की आज स्वतःला पत्र लिहायचं आहे. स्वतःची विचारपूस करायची आहे. स्वतःबद्दल तुम्हाला किती काळजी वाटते ते सगळं व्यक्त आज तुम्ही तुमच्या पत्रात व्हायचं आहे. जसं इतरांशी बोलता तसं स्वतःचं नाव लिहून हे पत्र तुम्हाला लिहायचं आहे, एक्सप्रेस व्हायचं आहे. ओके. जशी मिरर ॲक्टिव्हिटी करतो आणि आरशासमोर उभं राहून स्वतः बोलतो, तसं आज स्वतः लिहायचं आहे पत्राद्वारे. जे काही तुम्हाला स्वतःबद्दल वाटतं, काही गोष्टी केल्या आहेत त्याचं कौतुक वाटतं आहे, अभिमान वाटतो आहे, काही गोष्टी चुकून हातातून आपल्या घडल्या आहेत त्याच्याबद्दल जर रिग्रेट फील होतो आहे, जे काही व्यक्त व्हायचं आहे ते व्यक्त व्हा. जनरली पहिल्या सगळ्या गोष्टी, जर तुम्हाला काही स्वतःबद्दल रिग्रेट असेल किंवा स्वतःच्या काही गोष्टी खटकत असतील तर त्या सुरुवातीला लिहा. पण पत्राचा शेवट खूप गोड झाला पाहिजे. पत्राचा शेवट खूप सुंदरच झाला पाहिजे. स्वतःला अप्रिशिएट करा, स्वतःबद्दल खूप छान छान लिहा, स्वतःला काहीतरी मोटिवेट होईल अशा गोष्टी त्या पत्रामध्ये लिहा. तुम्हाला काय वाटतं की दुसऱ्याने मोटिवेट केल्यावर तुमच्या लाईफमध्ये काहीतरी गोष्टी छान घडणार आहेत? तर असं कधीच होत नाही. आपण यांना फक्त मोटिवेशनल व्हिडिओज ऐकतो, ओके. पण जोपर्यंत तुम्ही स्वतः मोटिवेट करून कोणत्याही गोष्टीवर कृती करत नाही, तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये काहीही बदल होत नाही. तुम्ही स्वतःचे मोटिवेटर आहात. तुम्ही स्वतःला बूस्ट करू शकता, तुम्ही स्वतःला तुमचा मूड अपलिफ्ट करू शकता, तुम्ही स्वतःसाठी प्रेरणादायी आहात ॲक्च्युली. कारण तुम्ही जोपर्यंत ठरवणार नाही तोपर्यंत कोणीही तुमच्याकडून 1% पण काम करून घेऊ शकत नाही. तर तुम्हाला लाईफमध्ये ग्रो करायचं आहे, खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत, तर त्या तुम्हाला करायच्या आहेत. आणि त्या केव्हा होणार? जेव्हा तुम्ही स्वतःवर फोकस असणार. तुम्हाला माहिती पाहिजे, स्वतःच्या आयुष्याबद्दल सगळ्यात जास्त माहिती पाहिजेत. स्वतःचे विकनेसेस, स्वतःची स्ट्रेंथ, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून मी बोलते की स्वतःवर काम करा. जग, दुनिया, त्यांच्याबद्दलचं गॉसिप हे सगळं सोडून द्यायचं. रोज नवीन, मी आज मला काय बेस्ट देऊ शकते, किंवा आज मी बेस्ट काय नवीन गोष्ट आज मी शिकू शकते, हा ॲटिट्यूड ठेवा. आणि मग हळूहळू बघा की तुमच्या लाईफमधलं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, तुम्हाला जो बदल हवे ते तुम्हाला किती छान पद्धतीने दिसून येतील.
आणि जितका वेळ तुम्ही स्वतःसोबत घालवाल, जितका वेळ तुम्ही स्वतःचं बेस्ट न्यू व्हर्जन कसं होईल यावर घालवणार, तितकी तुमची प्रगती जास्त होणार, तितक्या नवीन नवीन वाटा युनिवर्स तुमच्यासाठी डोअर ओपन करणार. सो आज हे छान टास्क करायचं आहे, निसर्ग अनुभवायचा आहे, 5 मिनटं शांत डोळे मिटून मेडिटेशन करायचं आहे. आयुष्यात असलेल्या प्रत्येक गोष्टींना थँक्यू म्हणायचं आहे, कारण सगळ्यात जास्त कोणती गोष्ट काम करते तर ते आहे आभार मानणे. प्रत्येक गोष्टीबद्दल मी सगळ्या व्हिडिओज सांगते की थँक्यू हा गोल्डन वर्ड आहे. थँक्यू म्हणा युनिवर्सला, देवाचे भरभरून आभार माना की येस हे इतकं छान आहे, आजचा दिवस सुंदर आहे, हा क्षण सुंदर आहे, माझं आयुष्य सुंदर आहे, थँक्यू फॉर माय ब्युटिफुल लाईफ. आणि मग बघा आयुष्य किती सुंदर देव तुमचं करतो आहे. कारण तुम्ही युनिवर्समध्ये एक थॉट नेहमी लक्षात ठेवायचा, जे तुम्ही युनिवर्समध्ये देणार आहात त्याच्या 1000 पटीने युनिवर्स तुम्हाला रिटर्न करणार आहे. जेव्हा जेव्हा ग्रॅटिट्यूड बोलणार तुम्ही, जेव्हा जेव्हा कृतज्ञता अगदी मनापासून व्यक्त होणार आणि तेही व्हायब्रेशन्स युनिवर्सला कळतात की कोणते व्हायब्रेशन फेक आहेत आणि कोणते व्हायब्रेशन तुमचे ओरिजिनल आहेत. सो जेव्हा जेव्हा मनापासून कृतज्ञता व्यक्त कराल, आभार मानाल, तेव्हा युनिवर्स तुम्हाला 1000 पटीने रिटर्न करणार. म्हणतात अरे वा, ह्या व्यक्तीला जे मी देतो आहे ओके त्याच्याबद्दल ती थँकफुल आहे किंवा तो थँकफुल आहे, सो मी तिला अजून गोष्टी देईन की जेणेकरून ती अजून खूप साऱ्या गोष्टींसाठी मला ग्रेटफुल असेल. सो खूप मस्त राहा, स्वतःवर छान काम करा आणि आनंदी राहा. आणि आजचा टास्क झाल्यावरती लेटर लिहून झालं की डे 17 डन. जनरली एक माझा सल्ला, तुम्ही कसंही व्यक्त व्हा, पण पत्रामध्ये अशा काही गोष्टी लिहू नका ज्याने तुम्ही स्वतः डिमोटिवेट कराल किंवा तुम्ही स्वतःचाच तिरस्कार वाटेल तुम्हाला. अशी सगळी वाक्य लिहू नका. तुमचं पत्र, लव्ह लेटर म्हटलं तर ते खूप पॉझिटिव्ह असू द्या. व्यक्त होण्याच्या नादात तुम्ही स्वतःला काहीतरी कमी लेखण्याची वाक्य वगैरे लिहू नका. सो तुमचं पत्र खूप सुंदर असलं पाहिजे अशी मी आशा करते. थँक्यू सो मच. युनिवर्स ब्लेस यू अबंडंटली. खूप सारं अबंडन्स तुमच्या आयुष्यामध्ये येऊ आणि प्रत्येकाला त्याची जर्नी सापडू देत. हाच माझा उद्देश आहे की आता आपण 17व्या दिवसापर्यंत पोहोचलो आहेत. आता 21 दिवसापर्यंत जे काही टास्क असतील, जे काही तुम्हाला या 21 दिवसामध्ये फील झालं असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा गाठोडं घेऊन प्रत्येकाला आपापली जर्नी, आपापला रस्ता सापडू देत. ही एक म्हणजे बोलतात ना की एक इच्छा आहे की येस काहीतरी छान घडू दे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून प्रत्येकाला स्वतःतला तो किंवा ती ओळखता यावी, ही 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 एक माझी इच्छा आहे बस. थँक्यू सो मच.